तोच पिक्चर पुन्हा एकदा 25व्या वर्षी माझ्या आयुष्यात आला. तुकाराम महाराज माझी पाठ सोडत नाही. मला असं वाटतं माझं काहीतरी देणं राहिले त्यांना, ते कदाचित घेतल्याशिवाय ते माझी पाठ सोडणार नाहीत आणि मलाही त्यांची पाठ सोडायची नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून जो माझा पहिला चित्रपट होता आणि जे आपल्या महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं, आवडतं, आदराचं, प्रेमाचं असं व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं व्यक्तित्व मला साकारायला मिळालं याच्यापेक्षा बाकीची दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही. आणि प्रत्येक चित्रपट जे माझ्याकडे चरित्रपट आले ते मी काही बायोपिक करायचं म्हणून केलेले नव्हते. काही कल्पना माझ्या डोक्यातून आल्या, त्याच्यावरती बालगंधर्व झाला, त्याच्या पुढचा कुठलाच चरित्रपट मी ठरवून केला नाही, ते माझ्याकडे येत गेले. आता ही इतकी मोठी मंडळी जर माझ्या आयुष्यात येत असतील, आपल्या घरात आलेली लक्ष्मी आपण लाथाडतो, तर हे प्रत्यक्ष लक्ष्मीचं, सरस्वतीचं असं स्वरूप आहे, प्रत्यक्ष भगवंताचं स्थान आहे. ते जर का माझ्याकडे येत असतील तर मी का नाही? ज्या ज्या वेळेस मी बायोपिक करायचं नाही असं ठरवतो त्या त्यावेळेस काहीतरी वेगळा विलक्षण बायोपिक माझ्याकडे येतो. आता मी नाही म्हणायला सुरुवात केली कारण त्यानिमित्ताने अजून कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व माझ्याकडे येईल. आत्ताही मी एक हिंदी चित्रपट करतोय, तोही अशाच एका मोठ्या महापुरुषावरचा आहे, जोही त्याचं शूटिंग आता नंतरच मी संपवलं, तोही तुमच्यासमोर आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद हे की आपल्या मातीतल्या एका विलक्षण पुरुषाचं चरित्र आज संपूर्ण भारतभरात माहिती होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटात बदल काय केले तर मला असं वाटतं की हा चित्रपट जेव्हा संहिता त्याची पूर्ण झाली तेव्हा ज्यांचा तुकाराम महाराजांचा अभ्यास आहे अशा प्रत्येकाकडनं ती संहिता आपण तपासून घेतली, त्यातले उल्लेख आपण तपासून घेतले आणि त्याच्यानंतर आपण चित्रीकरणाला सुरुवात केली. माननीय सदानंद मोरे सर यांच्या मार्गदर्शनाने या संहितेतले प्रत्येक मुद्दे आपण तपासून घेतले, त्यांनी ओके केल्यानंतर आपण चित्रपटाला शूटिंग केली.